जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलवर। विश्व हे केवळ ग्रह तारेचे समूह नाही, तर ते एक विशाल ऊर्जा क्षेत्र आहे। आधुनिक विज्ञान आपल्याला सांगते की प्रत्येक ग्रहाची स्वतःची एक गुरुत्वीय शक्ती, चुंबकीय प्रभाव आणि अवकाशीय ऊर्जा असते। अध्यात्म आपल्याला तेच शिकवते की विश्वातील प्रत्येक ऊर्जा मानवी जीवन, मानवी चेतना, विचार, भावना आणि कर्माशी जोडलेली आहे। तर ज्योतिषशास्त्र ही त्या ऊर्जेचे मानवी जीवावर होणारे परिणाम समजून घेण्याचे एक प्राचीन आणि अत्यंत सूक्ष्म शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र होय। जेव्हा ग्रह आपल्या राशी बदलतात, विशिष्ट स्थानामध्ये प्रवेश करतात किंवा परस्परांशी दृष्टी संबंध निर्माण करतात, तेव्हा जीवनातील घटनांचे स्वरूप देखील बदलू लागते। म्हणूनच प्राचीन ऋषीमुनींनी ग्रहांना केवळ खगोलीय वस्तू म्हणून न पाहता जीवनातील विविध शक्तीचे प्रतिनिधी करणारे मानलेले आहे। त्यांना ज्योतिषशास्त्र असे संबोधले देखील आहे किंवा ज्योतिषशास्त्रातील नवग्रहाची उपमा देखील या काळामध्ये सर्व ग्रहांना दिलेली आहे। 9 जून 2026 ते 19 जून 2026 हा कालावधी अत्यंत कुंभलग्न कुंभ राशीवाल्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण ग्रह संयोग निर्माण करत आहे। कारण या काळामध्ये आत्मबल देणारे सूर्य भगवान, पराक्रम वाढवणारे मंगळ भगवान, बुद्धिमत्ता देणारे बुध भगवान, भाग्यवृद्धी करणारे गुरु भगवान, सुख संपत्तीचे कारक शुक्र भगवान, तर कर्माचे फलदाता शनिदेव, अचानक बदल घडवणारे राहू आणि अध्यात्माची दिशा देणारे केतू भगवान, हे सर्व एकमेकांशी जोडलेल्या परिणामाचा निर्माण करत आहे किंवा एकमेकांशी जोडलेले परिणाम या काळामध्ये निर्माण करत आहे। या काळात काही व्यक्तींना करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते, तर काहींना आर्थिक लाभही मिळू शकतो। काहींच्या आयुष्यात प्रेम, विवाह किंवा संतती संबंधित महत्त्वाच्या घटना देखील या काळामध्ये घडू शकतात, तर काहींसाठी हा काळ जीवनाची दिशा बदलणार देखील ठरू शकतो। चला तर मग ग्रहांचे प्रभाव कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांसाठी कशा पद्धतीचे या काळामध्ये म्हणजे 9 जून ते 19 जून या काळामध्ये घडणार आहेत ते बघूया। सर्वप्रथम सूर्यदेवापासून सुरुवात करूया। 9 जून कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांसाठी चतुर्थ भावात म्हणजे चतुर्थ स्थानामध्ये म्हणजे सुख स्थानामध्ये सूर्य भगवान गोचर करत आहेत वृषभ राशीमध्ये। 9 जून ते 14 जून पर्यंत सूर्य भगवान म्हणजे 14 जून पर्यंत सूर्य भगवान कुंभ राशीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये किंवा कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांसाठी चतुर्थ स्थानामध्ये म्हणजे वृषभ राशीमध्ये गोचर करत आहे। चतुर्थ स्थान म्हणजे माता, घर, वाहन, स्थावर मालमत्ता, मानसिक शांतता आणि कौटुंबिक सुखाचे शास्त्र आणि चतुर्थ स्थानाला कालपुरुषाच्या कुंडलीत संबोधलेले आहे। म्हणून या काळामध्ये घरगुती विषयांकडे तुमचे अधिक लक्ष जाऊ शकते। घरातील काही महत्त्वाचे निर्णय देखील या काळामध्ये घेतले जाऊ शकतात। काही वाहनांच्या संबंधाने निर्णय घ्यायचे आहे, काही जमिनीच्या संबंधाने निर्णय घेणार आहात, घर किंवा मालमत्तेच्या संबंधाने देखील काही निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहात, तो विषय देखील या काळामध्ये चांगल्या पद्धतीने मार्गी लागू शकतो किंवा त्या विषयामध्ये देखील या काळामध्ये हालचाली तुम्हाला बघायला भेटू शकतात कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना। त्यानंतर चतुर्थ स्थानातील वृषभ राशीमधील सूर्य भगवान 15 जून नंतर पंचम स्थानामध्ये गोचर करणार आहेत, ज्या ठिकाणी ऑलरेडी बुध भगवान गोचर करत आहेत आणि पंचम स्थानामध्ये सूर्य आणि बुधाची युती म्हणजे बुध आदित्य योगाचा तयार होत आहे। या काळामध्ये कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांसाठी आत्मविश्वासात वाढ होण्याचे चान्सेस दिसत आहे। आत्मविश्वास आणि बुद्धिमत्ता या सर्व गोष्टींचा संगम या काळामध्ये चांगल्या पद्धतीने कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना बघायला भेटत आहे। विद्यार्थी, शिक्षक, सल्लागार, युट्यूबर्स, लेखक, वक्ते, व्यापारी आणि व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना सर्व बाजूनी चांगल्या पद्धतीचा लाभ या काळामध्ये कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे। होईल तेवढे तुम्ही आदित्य हृदयाचे स्तोत्राचे पठण करत चला आणि सूर्य भगवंताला अर्घ्य देत चला, जेणेकरून हा काळ तुमचा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना। जॉबच्या संबंधाने काहीतरी चेंजिंगचा प्लॅन करत आहात, तो देखील या काळामध्ये चेंज होऊ शकतो। काही महत्त्वाची मोठी डील करण्याचा प्रयत्न करत आहात, ते देखील या काळामध्ये क्लिअर होऊ शकते। त्याचे कारण पंचम स्थानातील सूर्य भगवान सूर्य आणि बुधाची युती लाभभावावरती सप्तमस्थ दृष्टी टाकत आहे। सप्तमस्थ दृष्टी टाकत असल्यामुळे काही नवीन इन्कमाचे स्रोत निर्माण होऊ शकतात। शैक्षणिक संबंधाने काहीतरी महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, ते देखील या काळामध्ये मार्गी लागू शकतात कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांचे। त्याच्यानंतर दुसरे भगवान म्हणजे मंगळ भगवान, जे की पराक्रम स्थानात कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांच्या स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे मेष राशीमध्ये गोचर करत आहेत। आता सूर्य भगवंताने निर्माण केलेल्या आत्मविश्वासाला कृतीत रूपांतर करण्याचे कार्य हे मंगळ भगवान या काळामध्ये करणार आहे। कारण मग कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांसाठी तृतीय स्थानामध्ये मेष राशीस्थ मंगळ भगवान गोचर करत आहे। ही स्थिती अत्यंत बनवाद मानली जाते आहे, कारण तृतीय स्थानामध्ये व्यक्तीचा पराक्रम बघितले जातात, तृतीय स्थानामध्ये व्यक्तीचे धाडस बघितले जाते, तृतीय स्थानामध्ये व्यक्तीचे केलेले प्रयत्न बघितले जातात। संवाद आणि संघर्षाचे स्थान म्हणजे शास्त्राने कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये तृतीय स्थान हे मानलेले आहे। म्हणून या काळात तुमची निर्णय क्षमता सर्व बाजूनी वाढताना बघायला भेटेल। काही नवीन काम करण्याची प्रेरणा देखील या काळामध्ये तुम्हाला सर्व बाजूनी मिळू शकते कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना। भावाभावाच्या संबंधाने काही प्रॉब्लेम्स असतील, काहीतरी मनमुटाव किंवा कुठेतरी मानसिक अस्थिरता होती, ती देखील या काळामध्ये कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांची क्लिअर होणार आहे। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले कामं देखील तुमचे या काळामध्ये सर्व बाजूनी पूर्ण होतील आणि ते कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ऊर्जा देखील या काळामध्ये मिळणार आहे। या पराक्रम स्थानातील मंगळ भगवंताची चतुर्थ दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावरती पडत आहे। पराक्रम स्थान
षष्ठ स्थान, लाभस्थान, अष्टम स्थान आणि व्ययस्थान हे सर्व स्थान पापी ग्रहांना बलवान बनवणार आहे किंवा पापी ग्रहांच्या संबंधाने जे काही त्यांचे फलकथन आहे किंवा जे काही त्यांचे फळ देण्याचे प्रकार आहे किंवा जे ते ज्या वस्तूंचे कारक आहे त्या सर्व गोष्टींना बलवान बनवणारे स्थान हे चार स्थान शास्त्राने कालपुरुषाच्या कुंडलीत मांडलेले आहे. पराक्रम स्थानातील मंगळ भगवान जेव्हा देखील चतुर्थ दृष्टी षष्ठ स्थानावरती टाकणार तर दोन्ही स्थान मंगळाचे कारक आहे. त्यामुळे शत्रूवरती या स्थानामध्ये षष्ठ स्थानामध्ये रोग बघितले जातात, रिपू बघितले जातात म्हणजे शत्रू बघितले जातात, कर्जबाजारीपणा बघितला जातो. आणि पराक्रम स्थानातील मंगळ भगवंताची चतुर्थ दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावरती पडत असल्यामुळे तुमचा शत्रूवरती विजय होईल. स्पर्धेच्या संबंधाने कुठेतरी काहीतरी नवीन प्रयोग करत आहात किंवा काहीतरी नवीन प्रयत्न करत आहात, तो देखील या काळामध्ये तुम्हाला स्पर्धेत यश देणारा काळ कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना असणार आहे. आरोग्यात विशेष करून सुधारणा या काळामध्ये बघायला भेटणार आहे, कारण षष्ठ स्थानामध्ये देवगुरु बृहस्पती आणि सुखसुविधेचे कारक शुक्र भगवान गोचर करून या ठिकाणी युती करत आहे आणि देवगुरु बृहस्पती उच्चच्या स्थानात आहे किंवा उच्च राशीत आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील या काळामध्ये सुधारणा तुम्हाला कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना बघायला भेटत आहे. या पराक्रम स्थानातील मंगळ भगवंताची सप्तमस्थ दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावरती म्हणजे नवम भावावरती पडत आहे. नवम भावावरती मंगळाची दृष्टी पडत असल्यामुळे तुमच्या भाग्यामध्ये वृद्धी या काळामध्ये होणार आहे. धार्मिक कार्यात काही सहभागी या काळामध्ये तुम्ही होण्याचे चान्सेस आहेत ते देखील होऊ शकतात. विशेष म्हणजे काही वडिलोपार्जित काही गोष्टींना घेऊन तुम्हाला काहीतरी नवीन गोष्टी करायच्या आहेत, जुन्या गोष्टींमध्ये काहीतरी चालना किंवा बदल करायचा आहे, तो देखील या काळामध्ये तुमचा होऊ शकतो. वडीलधाऱ्या लोकांचे गुरुजनांचे या काळामध्ये तुम्हाला सर्व बाजूने कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना या मंगळ भगवंताच्या गोचरमध्ये सहकार्य बघायला भेटणार आहे. आणि विशेष म्हणजे या पराक्रम स्थानातील मंगळ भगवंताची अष्टमस्थ दृष्टी तुमच्या दशम स्थानावरती म्हणजे कर्मस्थानावरती बघत आहे. कर्मस्थानावरती पराक्रम स्थानातील मंगळाची दृष्टी बघत पडणार आहे किंवा येणार आहे, तर या काळामध्ये तुमची पदप्रतिष्ठा किंवा जबाबदाऱ्यांची वाढ होऊ शकते. या काळामध्ये कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांची करिअरमध्ये प्रगती होणार आहे. पंचम स्थान हे शास्त्राने बुद्धीचे स्थान मानलेलं आहे. शिक्षण संबंधाच्या सर्व गोष्टी, संतती संबंधाने सर्जनशीलता, प्रेम संबंध आणि गुंतवणुकीचे स्थान शास्त्राने पंचम स्थान या काळामध्ये मांडलेले आहे. त्यामुळे या काळामध्ये विचारशक्ती अत्यंत तीक्ष्ण या काळामध्ये कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांची या बुध भगवंताच्या गोचरमध्ये बघायला भेटणार आहे. काही नवीन योजना देखील तयार होण्याचे चान्सेस या काळामध्ये दिसत आहे. तुमचे कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांचे व्यावसायिक निर्णय तुमचे अधिक मजबूत आणि अचूक होण्याचा काळ देखील हा असणार आहे कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांसाठी. सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, कम्युनिकेशन स्किल, लेखन आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना या काळामध्ये सर्व पद्धतीचा फायदा या काळामध्ये बघायला भेटू शकतो. शेअर मार्केटच्या संबंधाने कोणी गुंतवणूक केलेली असेल त्यांना देखील या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना या काळामध्ये बघायला भेटणार आहे. आणि पंचम स्थानातील बुधासोबत 15 जून नंतर सूर्य आणि बुधाची युती देखील अत्यंत प्रभावी काळ आणणारी असणार आहे कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांसाठी. कारण सूर्य भगवान म्हणजे आत्मविश्वास आणि बुध भगवान म्हणजे बुद्धिमत्ता. आत्मविश्वास आणि बुद्धिमत्ता जेव्हा एकत्रित येणार तेव्हा व्यक्ती सर्व कामं हँडल करण्याची कॅपॅसिटी ठेवणार. सगळे कामं बसल्या जागी बुद्धीच्या जोरावरती हँडल करण्याची कॅपॅसिटी या काळामध्ये कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवगुरु बृहस्पती, जे की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये उच्चचे गोचर करत आहे. आता बुध भगवंताने निर्माण केलेल्या योजनांना यशस्वी करण्यासाठी देवाची आणि गुरुची कृपा सर्व बाजूने आवश्यक असणार आहे, जे की गुरु भगवान तुमच्या षष्ठ स्थानात कर्क राशीचे उच्च राशीमध्ये गोचर करत आहे. या काळामध्ये उच्च राशीतील गुरु अनेक कठीण परिस्थितींना अनुकूल बनवण्याची क्षमता कुणाच्याही जन्मपत्रिकेत ठेवत असतात. तेच आता कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. षष्ठ स्थान म्हणजे हे संघर्षाचे स्थान आहे, कर्जाचे स्थान आहे, रोगाचे स्थान आहे, स्पर्धा परीक्षा किंवा स्पर्धाचे स्थान आहे आणि शत्रूचे स्थान देखील शास्त्राने कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये किंवा जन्मलग्न जन्मराशीमध्ये षष्ठ स्थानाला या सर्व गोष्टींनी संबोधलेले आहे. म्हणून या काळामध्ये अनेक अडचणींवर तुमची मात करण्याची क्षमता निर्माण होण्याची या काळामध्ये कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. या षष्ठ स्थानातील गुरु भगवंताची पंचमस्थ दृष्टी तुमच्या कर्मस्थानावरती दशम स्थानावरती पडत आहे. करिअरमध्ये तुमची सर्व बाजूनी प्रगती बघायला भेटणार आहे. जे कोणी कुंभ लग्न कुंभ राशीवाले व्यक्ती किंवा जातक या काळामध्ये स्थान परिवर्तन, जॉबला घेऊन प्रमोशन हवं आहे, डिपार्टमेंट चेंज पाहिजे आहे, स्विच पाहिजे आहे किंवा पेमेंट वाढ किंवा कुठल्याही पद्धतीचे करिअरमध्ये ग्रोथ हवा आहे किंवा काहीतरी चेंजिंग हवा आहे, स्थान परिवर्तन हवा आहे, मग जॉब असो की बिझनेस असो, या सर्व गोष्टींमध्ये या काळातील षष्ठ स्थानातील उच्चचे गुरु भगवान तुम्हाला या काळामध्ये फायदा देणार आहे. वरिष्ठांचा पाठिंबा या काळामध्ये तुम्हाला सर्व बाजूनी बघायला भेटणार आहे. व्यवसायात वाढ होताना ही पंचमस्थ दृष्टी कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर या षष्ठ स्थानातील गुरु भगवंताची सप्तमस्थ दृष्टी तुमच्या द्वादश भावावरती म्हणजे 12व्या घरावरती पडत आहे. जे कोणी परदेशी संबंधाने काहीतरी व्यापार करत आहात, परदेशी संपर्क तुमचा कुठल्याही पद्धतीचा फायदेदायक असणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. परदेशी लोकांशी संबंध या काळामध्ये वाढू शकतात. परदेशी लोकांशी किंवा परदेशी बिझनेस करणाऱ्या, परदेशी व्यापार करणाऱ्या
परदेशी जॉब करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ हा असणार आहे. विदेशातून या काळामध्ये लाभ देखील या काळामध्ये बघायला भेटू शकतो. इम्पोर्ट एक्सपोर्टचे रिलेटेड काम करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. व्यक्तीच्या जीवनामध्ये कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांसाठी हा काळ अत्यंत आध्यात्मिक प्रगती करणारा असू शकतो. कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांसाठी. आणि या काळामध्ये षष्ठ स्थानातील गुरु भगवान तुमची नवमस्त दृष्टी तुमच्या द्वितीय स्थानावरती टाकत आहे. या काळामध्ये तुमची धनवृद्धी होणार आहे. कौटुंबातील सर्व बाजूंनी स्थैर्य बघायला भेटेल आणि बचतीत वाढ होईल. तुमची आर्थिक बचत करण्याचा प्लॅन करत आहात तो देखील या काळामध्ये सर्व बाजूंनी फायदा होईल. फक्त या काळामध्ये कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना भावनिक होऊन कोणतेही निर्णय घेऊ नका, नाही तर येणाऱ्या काळात तुम्हाला सर्व बाजूंनी तकलीफ बघायला भेटू शकते. त्यामुळे कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना भावनांच्या आरी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका, नाही तर येणाऱ्या काळात तुम्हाला परेशानी बघायला भेटू शकते. त्याच्यानंतर कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांसाठी शुक्र भगवान. आता जिथे गुरु भगवंतांनी विस्तार देतात किंवा जिथे गुरु भगवान विस्तार देतो तिथे शुक्र सुख आणि लाभही देणार आहे. कारण की शुक्र भगवान देखील षष्ठ स्थानामध्ये या काळामध्ये गोचर करत आहे की ज्या ठिकाणी ऑलरेडी गुरु भगवान उच्चेचे आहे. षष्ठ स्थानात शुक्राचा आणि गुरु भगवंताचा सहवास ही स्थिती अत्यंत कार्यक्षेत्राला लाभदायक मानली जात आहे किंवा लाभदायक बनवणारी आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी या काळामध्ये मिळू शकते. व्यावसायिकांना नवीन ग्राहक देखील या काळामध्ये मिळू शकतात. विशेष करून ग्राहकांच्या संबंधीने ऑनलाईन ग्राहक या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे भेटू शकतात. विशेष म्हणजे कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांसाठी या काळामध्ये महिलांना विशेष या काळामध्ये लाभ भेटू शकतो. सौंदर्य प्रसाधनाच्या संबंधाने काम करणाऱ्या, लेडीजच्या संबंधाने काम करणाऱ्या जे काही फील्ड असतील त्या सर्व गोष्टींमध्ये कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना या काळामध्ये फायदा बघायला भेटणार आहे. आरोग्याच्या संबंधाने काम करणाऱ्या लोकांना, सौंदर्याच्या संबंधाने काम करणाऱ्या लोकांना, कलेच्या संबंधाने, फॅशन, क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक आणि फायदेशीर कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना या काळामध्ये असणार आहे. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे शनी भगवान. कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांचे कारक आणि स्वामी ग्रह म्हणजे शनी भगवान. आता या सर्व ग्रहांनी निर्माण केलेली संधींना स्थैर्य देण्याचा काळ किंवा कार्य शनी भगवान या काळामध्ये करणार आहे. कारण शनी भगवान द्वितीय स्थानामध्ये मीन राशीमध्ये गोचर करत आहे. द्वितीय स्थान हे शास्त्राने धन, कुटुंब, वाणी आणि धनसंचयाचे स्थान मांडलेले आहे. या काळामध्ये शनी भगवान तुम्हाला सर्व बाजूनी शिस्त शिकवणार आहे आणि त्या शिस्तेमध्ये तुम्ही राहिले नाही किंवा कुठल्याही नियमांमध्ये तुम्ही वागला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तकलीफ बघायला भेटू शकते. कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना उत्पन्नात या काळामध्ये तुमची वाढ होऊ शकते, पण त्याचबरोबर जबाबदाऱ्या देखील तुमच्या सर्व बाजूने वाढताना बघायला भेटणार आहे. तुम्ही होईल तेवढं बोलण्यावरती कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना या शनी भगवंताच्या गोचरमध्ये. कारण या शनी भगवंताची द्वितीय स्थानातून तृतीयस्थ दृष्टी चतुर्थ स्थानावरती या काळामध्ये पडत आहे. तुमच्या घरगुती जबाबदाऱ्या या काळामध्ये वाढणार आहे. भूमी भवन वाहनाच्या संबंधाने काही महत्त्वाचे विषय होते किंवा मालमत्तेच्या संबंधाने काही विषय होते ते देखील या काळामध्ये मार्गी लावू शकतात किंवा त्या गोष्टींवरती देखील तुम्ही वाटचाल हळूहळू किंवा विचार त्या गोष्टींचा या काळामध्ये करू शकता. या काळामध्ये आईच्या तब्येतीची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना. त्याच्यानंतर द्वितीय स्थानातील मीन राशीचे शनी भगवंताची सप्तमस्थ दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावरती पडणार आहे. अचानक घडामोडी या काळामध्ये फॅमिलीमध्ये घडू शकतात. कुठेतरी एखादी मेडिकल इमर्जन्सी देखील या काळामध्ये येऊ शकते कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना. त्यामुळे तुम्ही सावधगिरीने राहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. काहीतरी दीर्घकालीन नियोजन करायचं आहे, काहीतरी लाभदायक गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या देखील या काळामध्ये फायदेदायक कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना बघायचं आहे. काही महत्त्वाचे अनुष्ठान करायचे आहे, काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत की जे तुम्हाला लाभदायक लाईफ टाईम किंवा लॉंग लाईफसाठी हवे आहे ते देखील या काळामध्ये तुम्ही घेताना बघायला भेटू शकतात कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना. आणि विशेष म्हणजे दशमस्थ दृष्टी तुमच्या लाभभावावरती म्हणजे एकादश स्थानावरती या काळामध्ये बघायला भेटणार आहे. ज्या कामांमध्ये तुम्ही खूप जास्त प्रयत्न करत होतात आणि त्या कामामध्ये तुम्हाला प्रगती बघायला भेटत नव्हती किंवा स्थिरता बघायला भेटत नव्हती त्या कामांमध्ये तुम्हाला हळूहळू प्रगती आणि आर्थिक स्थिरता देखील या काळामध्ये कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. या काळामध्ये विशेष म्हणजे या काळामध्ये कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांसाठी लग्न स्थानात आलेले राहू भगवान की जे कुंभ राशीमध्ये स्थित आहे. ही स्थिती व्यक्तिमत्वाला वेगळे आकर्षण देते. कारण लोकांचे लक्ष तुमच्याकडे या काळामध्ये वेधले जाऊ शकतात आणि ते वेधण्यासाठी किंवा वेधले जाण्यासाठी तुम्ही सर्व बाजूनी प्रयत्न देखील या काळामध्ये या राहू भगवंताच्या गोचरसाठी कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना करणार आहात. नवीन ओळख किंवा नवीन ओळखी तुमच्या या काळामध्ये सर्व बाजूने वाढू शकतात. सोशल मीडिया, सार्वजनिक क्षेत्र आणि प्रसिद्धी देखील या काळामध्ये तुम्हाला सर्व बाजूनी कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना भेटणार आहे. मात्र भ्रम देखील तुमचा या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात राहू भगवान निर्माण करणार आहे. तो म्हणजे कोणताही निर्णय घेताना बुधाची बुद्धी आणि गुरुचे मार्गदर्शन तुम्हाला सर्व बाजूनी आवश्यक असणार आहे. तुम्ही भ्रमात राहून काही चुकीचे निर्णय देखील या काळामध्ये घेऊ शकतात. पती पत्नींमध्ये देखील उतार चढाव, चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवणे आणि व्यावसायिकदृष्ट्या कुठेतरी फ्रॉड होणे, ऍक्सिडेंटल घटना होणे, फूड पॉयझनिंगच्या घटना किंवा घरातील वडीलधाऱ्या लोकांच्या बाबतीत काहीतरी शारीरिक व्याधी
किंवा आकस्मिक कुठेतरी आपत्कालीन एखादी मेडिकल घटना किंवा हॉस्पिटलायझेशन होण्याची घटना या काळामध्ये कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना सिंह राशीचे केतू भगवान सप्तम स्थानामध्ये स्थित आहे. या काळामध्ये सप्तम स्थानामध्ये विवाह, भागीदारी आणि सार्वजनिक संबंधाचे स्थान म्हणजे शास्त्राने कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानाला मांडलेलं आहे. केतूमुळे काही नातेसंबंधांमध्ये या काळामध्ये अंतर बघायला भेटू शकते. केतू म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने सर्व बाजूनी परिपक्वता देईल, पण प्रेमांच्या संबंधाने कुठेतरी अंतर निर्माण करू शकते. हा ग्रह तुम्हाला नात्यांचे खरे स्वरूप देखील या काळामध्ये दाखवून देईल. जे कोणी दिखावा करत आहे, जे कोणी फक्त पैशावरती प्रेम करतात, त्या लोकांचे खरे स्वरूप तुमच्या समोर या काळामध्ये येताना बघायला भेटू शकते. जे खरे नाते आहेत ते देखील या काळामध्ये अधिक मजबूत केतू भगवान करतील. पण जे कोणी वेळेवरती दिखावा करून काहीतरी तुमच्याकडनं पैसा लुटण्याची किंवा कुठेतरी तुमची वेळ वाया घालवण्याचे प्रयत्न करत होते, ते देखील या काळामध्ये दूर तुमच्यापासून जातील. कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांनो, या काळामध्ये तुमच्यासाठी सूर्य भगवान आत्मविश्वास देत आहे, तर मंगळ भगवान तुम्हाला कृती शक्ती देत आहे. बुध भगवान तुम्हाला योग्य दिशा देत आहे, तर गुरु भगवान तुम्हाला सर्व संघर्षातून विजय देखील या काळामध्ये देणार आहे. कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांसाठी शुक्र भगवान लाभ आणि सुख वाढवत आहे, तर शनी भगवान स्थैर्य निर्माण करत आहे. राहू नवीन संधीचे दरवाजे उघडत आहे आणि केतू भगवान जीवनातील सर्व वास्तव दाखवण्याचे काम करत आहे. म्हणूनच 9 जून ते 19 जून या काळामध्ये तुमच्यासाठी कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांसाठी अत्यंत महत्त्वाची प्रगती, पराक्रम, आर्थिक वाढ, करिअर उन्नती आणि जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अत्यंत प्रभावशाली काळ ठरू शकतो कुंभ लग्न कुंभ राशीवाल्यांना. मित्रांनो, ग्रह संकेत देतात, पण त्या संकेतांना वास्तवात बदलण्याचे सामर्थ्य आपल्या कर्मांमध्ये असते. त्यामुळे या काळात संधी ओळखा, योग्य निर्णय घ्या आणि आत्मविश्वासाने पुढे चला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच सखोल संशोधन आधारित अभ्यासपूर्ण राशी विश्लेषणासाठी आमच्या दिव्य ज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आम्ही प्रयत्न करू तुमच्या प्रश्नांच्या संबंधाने विचार करण्याचा किंवा त्याच्या उत्तर देण्याचा. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.